आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रंगमंचावर एक अनुभवी कलाकार शांतपणे पडद्यामागे गेला आहे. आज महाराष्ट्र स्तब्ध आहे. विधान भवनासमोर झेंडे अर्ध्यावरती आहेत आणि सर्वत्र एकच बातमी, अजितदादा पवार नाही राहिले. आज केवळ एक नेता गेला नाही, आज एक अख्खं राजकीय पर्व संपलं आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल बाहेर पडून आपलं पॅनल निवडून आणण्याची किमया ज्या व्यक्तीनं करून दाखवली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे श्री अजितदादा पवार साहेब. अजितदादांनी 1983 ते 84 या दरम्यान झालेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली होती. बारामती व इंदापूरच्या सीमेवर असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरती ते 1984 मध्ये निवडून गेले. 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचा आणि नंतर बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पाहताना बँकिंग क्षेत्रात त्यांनी कामातील आपल्या अनोख्या शैलीचा अमिट ठसा उमटवला. कालानुरूप तो दिवस उजाडला जेव्हा अजितदादा पवार यांनी 1991 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि विधिमंडळ कामकाजातील अधिकृत सदस्य ते बनले. त्यानंतर दादांनी आपल्या विजयाची पताका आजतागायत फडकवत ठेवली आहे. अनेकदा कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवले. पाणी पुरवठा, स्वच्छता, पाटबंधारे मंत्रिपदाची धुरा सांभाळताना ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास अशा सर्व विभागांमध्ये त्यांनी आदर्शवत कामं केली. विशेष बाब अशी की बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून आणि ती जिंकून अजितदादा अवघे 27 वर्षांचे असताना खासदार बनले. अशा पद्धतीने आमदार, खासदार आणि मंत्री अशी राजकीय कारकीर्द अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं गाजवली. मुंबईत विधानसभेचे गटनेते म्हणून समर्थपणे त्यांनी जबाबदारी सांभाळली. मागील 30 ते 35 वर्षात राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणारे अजितदादा 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्याचबरोबर वित्त विभागाची पुन्हा जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली. त्यापुढील 2.5 वर्ष अजितदादांनी चालवलेला राज्याचा कारभार आणि आर्थिक गाडा हा प्रशंसनीय चर्चेचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मिळालेले अर्थमंत्रीपद सांभाळताना त्यांनी राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला, जेणेकरून देशाचे भविष्य असणारी युवा पिढी व्यसनातून बाहेर पडावी. आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत जबाबदारी कोणतीही अंगावर येऊ त्या जबाबदारीला दादा योग्य न्याय देत आले आहेत आणि सत्तेत असो वा विरोधी बाकावरती त्यांनी पुढे हाकलेली विकासाची कामं कधी थांबलेली नाही. विकासाभिमुख लोकनेता अशी अजितदादांची ओळख आहे आणि ती निरंतर राहील. महाराष्ट्रातील ज्या काही वादग्रस्त राजकारण्यांची नावं घेतली जातात त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख सर्वात वरती करावा लागेल. अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांचे पुतणे असून त्यांची महाराष्ट्रातील राजकारणात चांगली पकड आहे. ग्रामीण भागात चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अजित पवार यांची महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. दादा अशी ओळख असलेल्या अजित पवारांची राजकारणातही प्रेमळ दादागिरी चालते. त्यामुळेच त्यांच्या कामापेक्षा राजकारण वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांची जास्त ओळख आहे. अजितदादांनी एकदा वादग्रस्त वक्तव्य केले की लगेच सावरायला नेहमी त्यांचे काका म्हणजे शरद पवारांना धाव घ्यावी लागते. यावरूनच की काय दोघा काका पुतण्यांमध्ये खटके उडत असतात. तरीही या दोघांचे राजकीय क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यामुळेच शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्याच वर्षी विधानसभेत निवडूनही आले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. एकानंतर एक अशी यशाची शिखरे पादाक्रांत करत आज हा नेता राज्याचा उपमुख्यमंत्रीपद भूषवतो आहे. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळी कुटुंबात झाला. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा
येथील कदम घराण्यातील होत्या. तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजितदादांचे वडील अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये नोकरीला होते. अजितदादांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते. तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळत असत. शरद पवार त्यांच्या भाषणातून नेहमी त्यांच्या आईचा म्हणजेच शारदाबाईंचा उल्लेख करतात. तर याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले आहेत. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या अजितदादांचे आयुष्य सुरुवातीला अत्यंत सामान्य व हाल अपेष्टांमधून गेले. त्यामुळे मानवी जीवनातील दुःख, दारिद्र्य, अडचणी यांची पुरेपूर जाण अजितदादांना आहे. अजितदादांचे लग्न सुनेत्रा पवार यांच्याशी झाले. त्यांना पार्थ आणि जय अशी 2 अपत्ये. तर अजित पवारांची चुलत बहीण आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे ह्या सुद्धा राजकारणात चांगली कामगिरी बजावत आहेत. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे 10वी नंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली. या कर्मभूमीतील सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर 1991ला त्यांनी पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याच वर्षी ते विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा राज्यमंत्री झाले. त्याचबरोबर याच वर्षाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपला झेंडा गाडला आणि खासदार बनत संसद गाठली. त्यानंतर अजित पवारांनी फिरकूनही मागे पाहिले नाही. राजकीय प्रवास सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 लोकसभा सदस्य, 1991 ते 1995 विधानसभा सदस्य, नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 राज्यमंत्री जलसंधारण, ऊर्जा व नियोजन, 28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 राज्यमंत्री कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा, 1995 ते 1999 विधानसभा सदस्य, 1999 ते 2004 विधानसभा सदस्य, 17 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 मंत्री, पाटबंधारे, कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे, फलोत्पादन, 2004 ते 2009 विधानसभा सदस्य, 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे, कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळ, नोव्हेंबर 2009 विधानसभा सदस्य, 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 मंत्री, जलसंपदा, कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून, लाभक्षेत्रे, विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 मंत्री, जलसंपदा, कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून, ऊर्जा, 11 नोव्हेंबर 2010 ते 29 सप्टेंबर 2012 पर्यंत, 7 डिसेंबर 2012 पासून आस्थागायत, उपमुख्यमंत्रीपद, वित्त व नियोजन, ऊर्जा, 2012 ते 2014 उपमुख्यमंत्रीपद आणि वादळ, 29 सप्टेंबर 2012 रोजी सिंचन प्रकल्पातील आरोपामुळे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा क्षण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण मानला जातो. पण काहीच महिन्यात 7 डिसेंबर 2012 रोजी ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. खाती, वित्त व नियोजन, ऊर्जा यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, राजकीय अडचणी असूनही सत्ता केंद्रात त्यांची गरज कायम होती. 2014 विधानसभा निवडणूक, सत्ता गेली पण प्रभाव नाही. 2014मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झाला. भाजप शिवसेना सत्तेत आली आणि अजित पवार विरोधी बाकावरती बसले. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ते विरोधी पक्षातील सर्वात आक्रमक नेते बनले. सभागृहात आक्रमक भूमिका, अर्थसंकल्पावरती नेमकी टीका, सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न.
त्यांची राजकीय धार अजूनही तशीच होती. 2019 विधानसभा निवडणूक, ऐतिहासिक वळण. 2019 हे वर्ष अजित पवारांच्या राजकीय आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलं. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा गोंधळ सुरू असताना 23 नोव्हेंबर 2019 पहाटे अचानक बातमी आली. अजित पवारांनी भाजपसोबत हात मिळवला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व. अवघ्या काही तासात सरकार कोसळलं. अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले. पण या घटनेनं त्यांची स्वतंत्र राजकीय ओळख ठळक केली. 2019 ते 2022 महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री. नोव्हेंबर 2019 पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री. खाती, वित्त, नियोजन. कोरोना काळामध्ये आर्थिक संकट, राज्याचा अर्थसंकल्प, कडक आर्थिक निर्णय. या काळात ते संकट व्यवस्थापक म्हणून ओळखले गेले. 2022 सत्तांतर, पण अजित पवार बाहेर. 2022 शिवसेनेत फूट पडली आणि सरकार कोसळलं. भाजप शिंदे सरकार सत्तेत आलं. पण यावेळी अजित पवार सत्तेबाहेर राहिले. तरीही विधानसभेत आणि राजकीय चर्चेत त्यांचं वजन कायम होतं. 2023 राष्ट्रवादीमध्ये फूट, नवा अध्याय सुरू. जुलै 2023 अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत स्वतंत्र गट तयार केला. अनेक आमदार त्यांच्यासोबत. शरद पवारांपासून वेगळी वाट. भाजप शिंदे सरकारमध्ये प्रवेश आणि अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. ही घटना म्हणजे पवार कुटुंबातील सर्वात मोठा राजकीय संघर्ष. 2023 ते आत्तापर्यंत सत्ता, समन्वय आणि ताकद. सध्याच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्रीपद, अर्थ, नियोजनासारखी महत्त्वाची खाती सांभाळत होते. स्वतंत्र राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व. ते आता फक्त शरद पवारांचे पुतणे नाहीत, तर स्वतंत्र सत्ता केंद्र आहेत. 1991 मध्ये खासदार म्हणून सुरू झालेला हा प्रवास उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचला. मध्ये पराभव आले, वाद झाले, बंडखोरी झाली, पण अजित पवार कधीच राजकारणातून बाहेर पडले नाहीत. आजही ते सत्ता असो वा नसो, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावतात. त्यांनी 2025 मध्ये 30 मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाचं लोकार्पण केलं होतं आणि बारामतीकरांसाठी तो अत्यंत अभिमानाचा क्षण होता. बारामतीकरांसाठी तो अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस होता. नटराज नाट्य मंदिर बारामती यांच्या वतीनं सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या 30 मीटर म्हणजे सुमारे 100 फूट उंचीच्या भव्य राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमात सपत्नीक सहभागी होऊन जल्लोषमय वातावरणाचा त्यांनी आनंद घेतला होता. 1991 पासून सुरू झालेला हा प्रवास अनेक वळणं घेत गेला. सत्ता आली, सत्ता गेली, पण अजित पवार कधीच चर्चेच्या बाहेर गेले नाहीत. आज हा व्हिडिओ इथेच संपतो, पण त्यांचा राजकीय अध्याय अजूनही सुरू राहील. एक कविता अजितदादांसाठी. ते चालतात तेव्हा रस्ता नाही, दिशा बदलते. ते बोलतात तेव्हा शब्द नाही, निर्णय पडतात. सत्तेच्या सावलीत वाढलेला, पण स्वतःची सावली स्वतः घडवलेला. वादांनी घेरलेला, तरीही न डगमगलेला. ते म्हणजे कणखर इच्छाशक्तीचं नाव. पाणी, पैसा, सत्ता सगळ्यांशी झुंज दिली. कधी टीका अंगावरती घेतली, कधी मौनाने उत्तर दिलं. ते पडला म्हणणारे कधीच समजले नाहीत. हा माणूस पडत नाही, फक्त उभं राहण्याची जागा बदलतो. निष्ठा प्रश्नात आली, निर्णय वादात गेले, पण त्यांची धार कधीच बोथट झाली नाही. ते आहेत वादळासारखे, थांबत नाहीत, फक्त दिशा बदलतात. इतिहास त्यांना नायक म्हणो वा खलनायक, पण एक सत्य अटळ आहे. अजितदादा पवार हे फक्त नाव नाही, ते महाराष्ट्राच्या राजकारणातील
एक जिवंत अध्याय आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.